हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेशन 23। तर चला करूया सुरू। तर बघा, इथे लॅबवर क्लिक करा। लॅबवर क्लिक केल्यानंतर नेहमीप्रमाणे टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सोडवायचं आहे सेल्फ-पाथ लर्निंग। तर सेल्फ-पाथ लर्निंगवर क्लिक करायचं आहे आणि इथून प्रोसीडवर क्लिक करा। आपल्या प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर बघा, याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर 5ही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत। तर इथून स्टार्ट करा। तर पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट डज द इन्फो सेक्शन इन द फाईल मेनू प्रोव्हाइड म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे वर्कशीट प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करते ते। नेक्स्ट, युअर फ्रेंड इज न्यू टू यूजिंग MS एक्सेल, हेल्प हिम आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग शॉर्टकट की यूज टू सेव्ह अ फाईल। फाईलला सेव्ह करण्यासाठी Ctrl+S हे शॉर्टकट की आहे। नेक्स्ट, what is the primary function of the font group in the home tab Microsoft Word म्हटलेलं आहे। तर त्याचं उत्तर टू कंट्रोल द अपीयरन्स ऑफ टेक्स्ट इन्क्लुडिंग फॉन्ट टाइप, साइज, कलर अँड स्टाईल, हे त्याचं उत्तर आहे। नेक्स्ट, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग आयकॉन रिप्रेझेंट द लेफ्ट अलाइन ऑप्शन इन MS Word म्हटलेलं आहे। बघा, हेच आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन बी आहे। नेक्स्ट, identify all the options that are available on the clipboard group of the home tab in MS Word म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, ही क्लिपबोर्डची ग्रुप आहे। तर याचं उत्तर ऑप्शन बी आहे। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे। तर पहिला, नोइमा अटलस कॅनॉट बी यूज टू फॉर विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन सी आहे, टू गेट डेली न्यूज अपडेट ऑफ कंट्रीज आहे। नेक्स्ट, सिलेक्ट इंडिया फ्रॉम द कोहिमा अटलस म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन्स ए आहे। फॉर गेटिंग द बिलो डाटा व्हॉट शुड बी युअर सर्च क्रायटेरिया म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर आहे इंडिया इकॉनॉमी GDP आहे। ऑन एंटरिंग द सर्च क्रायटेरिया यू से डेमोग्राफिक पॉप्युलेशन डेन्सिटी व्हॉट डाटा विल बी डिस्प्ले म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे। अक्षय वांट टू डायरेक्टली डाउनलोड द डाटा ऑन अर्बन पॉप्युलेशन इन इंडिया, हाऊ कॅन ही डू दॅट म्हटलेलं आहे। तर त्याचं उत्तर ऑप्शन बी आहे। बेस्ड ऑन द प्रोव्हाइडेड इमेज ऑफ द ग्रामरली इंटरफेस आयडेंटिफाय द फीचर हायलाइट इन द रेड बॉक्स म्हटलेलं आहे। तर रेड बॉक्समध्ये जे असलेले फीचर्स कोणते आहे म्हणत आहे। तर त्याचं उत्तर ऑप्शन सी आहे, क्लॅरिटी सजेशन्स। सपोज युअर फ्रेंड वांट टू इन्हॅन्स हिज स्टडी कन्सन्ट्रेशन बाय लिसनिंग टू म्युझिक, विच ॲप वुड बी मोस्ट सुटेबल फॉर दिस पर्पज म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर स्टडी म्युझिक ॲप आहे। नेक्स्ट, हाऊ कॅन यू क्रिएट अ न्यू इव्हेंट इन गुगल कॅलेंडर म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन बी आहे, क्लिकिंग ऑन अ डाटा डेट अँड एंटरिंग इव्हेंट डिटेल्स आहे। युअर फ्रेंड अनिल वांट टू अडॉप्ट हेल्दी हॅबिट इन हिज डे लाईफ, विच ॲप वुड यू लाईक टू सजेस्ट ही म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन सी आहे। नैना एमिंग टू इम्प्रूव्ह युअर स्टडी हॅबिट, डाउनलोड द स्टडी टिप्स ॲप, विच फीचर ऑफ द लाईकली टू हेल्प हर द मोस्ट म्हटलेलं आहे। तर उत्तर बघा, ऑप्शन डी आहे, स्टडी शेड्यूल प्लॅनर आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर बघा गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आपल्याला, तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि इथून रिझ्यूमवर क्लिक करायचं आहे किंवा स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा गायडेड डू इट युअर सेल्फमध्ये 10 क्वेश्चन्स आहे, तर इथून पहिला क्वेश्चन्स लावायचा आहे. In the given Excel sheet, select any two cells, merge the selected cell using merge and across option from home tab to align tab म्हटलेलं आहे. तर बघा एक इथे एक्सेल दिलेला आहे, तर ऑलरेडी एक्सेल ते ओपन झालेलं आहे, थोडी लेट झाली परंतु एक्सेल ओपन झालेलं आहे तिथे. यामध्ये बघा कोणत्याही 2 सेलला सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर त्याला मर्ज करायचं आहे. तर मी कोणत्याही 2 सेलला बघा अशा प्रकारे सी आणि डी या सेलला दोन्हीला सिलेक्शन केलं आणि मर्ज अक्रॉस करायचं आहे त्याला. मर्ज अँड सेंटरमध्ये जाऊन तर या ठिकाणी डाऊन एरोवर जा आणि त्यातून मर्ज अक्रॉस करायचा इथून आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, in the given Excel sheet, apply the standard orange fill color to the text interview evaluation sheet using the home tab font group fill color menu item म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला त्यानंतर इथे फिल कलरमध्ये जायचं आहे. फिल कलरमध्ये जा आणि त्यातून कोणता कलर घ्यायचा आहे आपल्याला, कोणता कलर सांगितलेला आहे, ऑरेंज कलर, स्टँडर्ड ऑरेंज कलर सांगितलेला आहे. तर इथून स्टँडर्ड ऑरेंज कलर इथून निवडा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. In the given worksheet, select sheet number 3, insert 3 cells below the cell number B10 using home tab sales group insert म्हटलेला आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला शीट नंबर 3ला सिलेक्शन करा. त्यानंतर B3च्या खाली बघा, आता B3च्या खाली म्हणत आहे, कुठे म्हटलेला B10ला म्हणत आहे, तर B10च्या खाली आपल्याला किती सेल्स घ्यायचे आहेत, 3 सेल घ्यायचे आहेत. तर B10ला 10च्या खाली या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथे इन्सर्टमध्ये जाऊन आपल्याला 3 सेलवर क्लिक करायचं आहे. तर याच्यावर 3 वेळेस क्लिक करा. 1, पुन्हा याच्यामध्ये जायचं आहे, पुन्हा दुसरी घ्यायची आहे, 2, पुन्हा त्याच्यामध्ये जाऊन पुन्हा तिसरी घ्यायची आहे. अशा प्रकारे 3 सेल आपण घेतलेला आहे इथे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, save the given worksheet on your desktop with the name customer relationship management sheet using the file tab save as म्हटलेला आहे. तर बघा दिलेल्या स्प्रेडशीट या शीटला आपल्याला या नावाने सेव्ह करायचं आहे. तर ज्या नावाने मी सेव्ह करायचं आहे तेच नाव मी Ctrl+C ने कॉपी करून घेतो. त्यानंतर फाईलमध्ये जायचं आहे, फाईलमध्ये जा आणि त्यातनी सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आपल्याला. सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉपवर म्हणत आहे तर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यामध्ये ते नाव टाईप करा किंवा पेस्ट करा आणि मग त्यानंतर त्याला सेव्ह करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, एक्सपोर्ट द गिवन वर्कशीट इन PDF युजिंग फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS म्हटलेला आहे. तर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला या फाईलला PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे. तर आपली PDF फाईल आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करायची आहे. तर डेस्कटॉप निवडा आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स लावा. To use the font group in existing Excel workbook, go to the home tab. Now select the heading cell B2 and then click on the font option. From the font group choose Arial म्हटलेला आहे. तर बघा B2ला सिलेक्शन करा. B2ला सिलेक्शन केलं आणि त्याचा फॉन्ट कोणता करायचा आहे, एरियल करायचा आहे. तर फॉन्टमध्ये जा आणि त्यातून एरियल फॉन्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा.
To print an Excel workbook, go to the File tab, File menu, and select the Print option. Specify the number of copies and use the Page Setup windows to configure other page setting. Now क्लिक ऑन द प्रिंट ऑप्शन टू स्टार्ट प्रिंटिंग म्हणत आहे. तर या दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला जे काय स्प्रेडशीट दिलेले आहे, डॉक्युमेंट दिलेला आहे, त्याला प्रिंट करायचं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, त्यानंतर प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं त्यानंतर याच्यामध्ये कॉपी वगैरे जर चेंज करायचं असेल तर तुम्ही याच्यातून कॉपीज वगैरे चेंज करू शकता. आणि त्यानंतर या प्रिंट ऑप्शनवर याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचं ते करून घ्या आणि त्यानंतर प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे त्याची प्रिंटआउट आपल्या पुढे येणार आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. To view the details of existing Excel workbook, go to the File tab and click on the Info button. Now check the properties of the document म्हणत आहे. तर बघा या फाईलची प्रॉपर्टी चेक करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे आणि याच्यात इन्फोवर क्लिक करायचं. तर सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. To create a workbook in Excel, open an existing Excel workbook, then go to the File tab and select the new option. Now choose a workbook template, select holiday, budget, planner and click on create म्हटलेलं आहे. तर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला फाईल टॅबवर जा म्हणते. फाईल टॅबवर जा, त्यानंतर न्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि न्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या नावाची एक नवीन वर्कशीट घ्यायची आहे. बघा टेम्पलेट. तर याच्यातनी आपल्याला दिलेलं आहे हॉलिडे बजेट प्लॅनर नावाची टेम्पलेट इथून घ्यायचं आहे आणि इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा त्याची इथे टेम्पलेट आलेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. To copy data from one Excel workbook to another, first select the table in the existing workbook, then click copy in the home tab. Open a new workbook by clicking on these plus icons. Sign, click on the first cells and choose paste from home tab to paste the data म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला पहिली वर्कशीट इथे दिलेली आहे. त्या वर्कशीटमधला संपूर्ण डाटा आपल्याला काय कॉपी करायचा आहे. बघा टेबल याच्यातला कॉपी करायचा. तर जिथे सर्व टेबल आपला जो टेबल दिलेला आहे सर्व टेबल इथून सिलेक्शन करायचं आहे. तर टेबल सिलेक्शन करून घेऊया आपण. तर बघा हा पहिला टेबल मी इथून अशा प्रकारे सिलेक्शन केलेला आहे आणि Ctrl+C न कॉपी करून घ्या किंवा इथूनही तुम्ही कॉपी करू शकता. त्यानंतर या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. नवीन शीट आली आणि पहिल्याच सेलमध्ये त्याला पेस्ट करायचा. इथून अशा प्रकारे पेस्ट केलं आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा आपल्याला काय टाकायचं आहे. एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण झालेलं आहे. त्यानंतर बघा काही मिनिटाचा टायमिंग सोडून घ्या आणि नंतर सिम्युलेशन क्वेश्चन इथे आले आहे. ते सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये सिम्युलेशन क्वेश्चन्स आलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स आहेत. तर पहिला क्वेश्चन्स लावा. इथून हेडिंग ऑफ द टेबल इज इम्पॉर्टंट ॲज इट गिव्ह आयडिया अबाउट द डाटा दॅट द कंटेन. नाऊ अप्लाय अ थिक आउटसाइड बॉर्डर टू सिलेक्टेड हेडिंग म्हटलेलं आहे. तर थिक आउटसाइड बॉर्डर आपल्याला याला द्यायची आहे. तर बघा थिक आउटसाइड बॉर्डर द्यायची आहे. तर बॉर्डरमध्ये जा आणि थिक आउटसाइड बॉर्डरवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन्स.
PDF format maintain the formatting of the document, so convert the given Excel sheet into PDF डॉक्युमेंट म्हणत आहे. तर या डॉक्युमेंटला आपल्याला PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, त्यानंतर एक्सपोर्टवर जायचं आहे आणि क्रिएट PDF वर क्लिक करा आणि त्यानंतर पब्लिशवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर SIM वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यात मध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर शेवटचे क्वेश्चन 4 राहिलेले आहेत, तर ते सोडून घेऊया. त्यानंतर स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन, वायरलेस नेटवर्क कार्ड अलाउ कॉम्प्युटर टू बी कनेक्टेड विदाउट केबल्स म्हटलेला आहे. तर ट्रू आहे. नेटवर्क इंटरफेस कार्ड आर ऑल्सो नोन ॲज नेशन अडॅप्टर कार्ड म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर फॉल्स आहे. द कॉम्प्युटर नेटवर्क अलाउ यू टू शेअर डाटा प्रोग्राम्स अँड हार्डवेअर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन्स ए आहे, म्हणजे ट्रू आहे. मोस्ट पर्सनल कॉम्प्युटर्स अलाउ युजर टू एक्सपॅन्ड देअर सिस्टीम बाय प्रोव्हाइडिंग दिस ऑन द सिस्टीम बोर्ड म्हटलेलं आहे. तर एक्सपेन्शन स्लॉट म्हटलं जाते. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 23 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.